महिलांनी फॉर्म भरताना त्यांचं आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्डचे झेरॉक्स आणि बँक पासबुक एवढे 4 डॉक्युमेंट्स लागतात। इतर खर्च करण्याची काही गरज नाही। 4 डॉक्युमेंट्सवर काम होऊन जातं। आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून महिला भगिनींना या योजनेची मोठी उत्सुकता लागली असून या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे गोळा करण्याची लगबग महिलांमध्ये दिसून येत आहे। आधी उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी झुंबड उडाली व महिलांच्या तलाठी कार्यालयात लांबच लांब रांगा लागल्या असतानाच राज्य सरकारच्या वतीनं उत्पन्नाच्या दाखल्याची अट शिथिल करण्यात आली। त्यानंतर रहिवासी दाखला घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली, परंतु महिलांना अर्ज कसा आणि कोठे करावा याबाबत योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळत नसल्याने होणारी गैरसोय पाहता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विकास गोंदकर यांनी ओम साईनगर, दत्तनगर, माऊलीनगर, गायकेवस्ती, इनामवाडीतील महिलांसाठी मोफत अर्ज भरून देण्याची सुविधा सुरू केल्यानं महिलांनी समाधान व्यक्त केलं। दत्तनगर येथील सद्गुरू मेडिकल शेजारील साई आराध्या सर्व्हिसेस येथे या भागातील महिलांसाठी मोफत अर्ज भरून देण्याची सुविधा सुरू केल्यानं महिलांसाठी मोठी सुविधा निर्माण झाली आहे। याबाबत बोलताना विकास गोंदकर यांनी वॉर्डातील महिलांना इतरत्र जावे लागू नये म्हणून आम्ही वॉर्डात अशी मोफत सुविधा 15 जुलैपर्यंत सुरू केली असून महिलांनी 15 जुलैपर्यंत आपली कागदपत्रे घेऊन दत्तनगर येथील साई आराध्या सर्व्हिसेस येथे येऊन आपला अर्ज भरून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। सदर योजनेसाठी राज्य सरकारच्या वतीनं मोबाईलवरून नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून हा अर्ज दाखल करायचा असून महिलांना याबाबत अधिक माहिती नसल्याने ही सर्व प्रक्रिया साई आराध्या सर्व्हिसेस येथे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे। आज या ठिकाणी वार्ड क्रमांक 3 मधील ज्या महिला भगिनी, आमच्या माता भगिनी असतील त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जी माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे, त्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी व आमच्या सर्व मित्रमंडळांनी या ठिकाणी महिलांसाठी मोफत या ठिकाणी फॉर्म जमा करायची व त्याची पूर्ण तरतूद करायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे। आणि मी आपल्या माध्यमातून सर्वांना वार्ड क्रमांक 3 मधील ज्या महिला भगिनी असतील त्यांना सांगू इच्छितो की त्यांना इतर कुठे जाण्याची गरज नाही। आज ज्या महिला भगिनी बाहेर या कागदपत्र जमा करण्यासाठी फिरत होतात त्यांना मी सर्वांना सांगू इच्छितो की दत्तनगर या ठिकाणी साई सद्गुरू मेडिकलच्या शेजारी आपण ही व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणी आपले फॉर्म स्वीकारले जातील आणि कोणालाही 1 रुपया द्यायची पण गरज त्या ठिकाणी भासणार नाही। आपण हा निर्णय काल दिनांक 4 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत आपण ही योजना या ठिकाणी राबवणार आहेत। या योजनेची तारीख 31 ऑगस्ट जरी असली पण ही जी मोफत योजना आहे ती आपण 15 तारखेपर्यंत या ठिकाणी ठेवलेली आहे। त्यामुळे मी सर्व आमच्या वार्डातील माता भगिनींना विनंती करेल की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि ज्या गरीब महिला असतील त्यांच्यासाठी ही योजना आहे। तरी मी सर्व महिला भगिनींना विनंती करेल की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि या ठिकाणी कागदपत्र जमा करून त्याची पूर्ण पूर्तता करून घ्यावी अशी मी सर्व महिला भगिनींना विनंती करतो। आत्तापर्यंत सर्वसाधारणपणे 101 महिलांचे फॉर्म आपण भरलेले आहे। त्याही सर्व डॉक्युमेंट्स आपण क्लिअर करून त्यांच्याकडून भरून घेतलेलं आहे आणि त्यांची गैरसोय होऊ नये यामुळे आपण त्यांना जवळच्या जवळ व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे। महिलांनी फॉर्म भरताना त्यांचं आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्डचे झेरॉक्स आणि बँक पासबुक एवढे 4 डॉक्युमेंट्स लागतात। इतर खर्च करण्याची काही गरज नाही। 4 डॉक्युमेंट्सवर काम होऊन जातं। आणि एक हमीपत्र हे ऑनलाईन पद्धतीने अवेलेबल झालेलं आहे। त्याचा एक ऑफलाईन पद्धतीने फॉर्म असतो, तोही फॉर्म आपण भरून घेतो त्यांचा आणि हमीपत्रही आपण भरून घेतो। प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी।